नमस्कार, मी अँकर अक्षता कानूरकर. तुम्हा सर्व प्रेक्षकांचं प्रथमतः प्रेरणा फिटनेस क्लब प्रस्तुत नवशक्ती नवप्रेरणा या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सभा ज्यांनी निवेदनाच्या माध्यमातून गाजवलेल्या आहेत. एवढंच नाही तर डीडी सह्याद्री या वाहिनीवर त्यांनी सूत्रसंचालिका, निवेदिका म्हणून काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे शब्दब्रह्म अकॅडमीच्या माध्यमातून अनेक युवक युवती आहेत, त्यांना घडवण्याचं काम करत आहे. अशा सुप्रसिद्ध पुणे जिल्ह्यातील निवेदिका पूजाताई थिगळे, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. खरं तर माझा पहिला प्रश्न तुला विनोदी प्रश्न असेल. इतरांच्या मुलाखती तू घेतेयस आणि आज तुझी मुलाखत मी घेतेय. आज मी प्रश्न विचारणार आहे, तू उत्तर देणार आहे. हो. तर कसा आहे तुझा आजचा अनुभव? खरं तर काय, मी त्या खुर्चीवर असते आणि इथे गेस्ट बदलत असतात. दूरदर्शन सह्याद्रीवर जे मी 2 शो करते ते दोन्ही टॉक शो आहेत आणि ते लाईव्ह आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे 4 सेकंद, फक्त 4 सेकंद लेट जातो टेलिकास्ट, लेट प्रक्षेपित होतो. म्हणजे तिथे चुकीला माफी नाहीये. तिथे तुम्ही जे काही करतायत ते डायरेक्ट जसंच्या तसं दाखवलं जातं आणि तेही गव्हर्नमेंट चॅनलवर. सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि आज थोडंसं तिकडे बसल्यानंतर मी प्रिपेअर असते, म्हणजे माझं सगळी प्रश्नांची लिस्ट प्रिपेअर असते. मला काय विचारायचंही माहिती असतं, मला कधी ब्रेक घ्यायचा हे ठरलेलं असतं, या सगळ्या गोष्टी असतात. इथे मात्र मी आत्ता प्रिपेअर नाही आहे. तू जे काही विचारशील ते मी सांगत जाणार आहे. आणि हो, तू म्हणते तसं हे थोडंसं विनोदी आहे माझ्यासाठी, पण तितकंच इंटरेस्टिंग पण आहे. त्याबद्दल तुला थँक्यू की तू अशी काहीतरी एक संधी मला आज या निमित्तानं दिली. त्याला उत्तरं द्यायची, उत्तरच द्यायचे, प्रश्न विचारायचे नाहीयेत. अँकर पूजा थिगळे जर अँकरिंग क्षेत्रामध्ये पुढे आली नसती तर तिचं दुसरं क्षेत्र, कुठल्या क्षेत्रात ती पुढे आली असती? बरं, असं जर मी फ्लॅशबॅक जाऊन विचार केला की मी जर अँकर नसते तर 3 क्षेत्र आहेत की जिथे मी काहीतरी करू शकले असते. एक नाही, तू एक विचारलं पण मी तिला 3 सांगते. 3 क्षेत्र अशी की पहिलं म्हणजे मी जर अँकर नसते तर मी एक चांगली वकील असते. कारण की मी लॉचं शिक्षण घेतलं थोडंफार आणि नंतर खूप कामाचा अँकरिंगचा लोड वाढल्यामुळे मी ते मध्येच सोडले. पण माझी खूप इच्छा आहे की ते मी पुढे करावं. कारण अँकरला हजरजबाबीपणा लागतो, त्याला एक सेन्स ऑफ ह्युमर लागतो आणि तो मी खूप मिळवायचा प्रयत्न केला त्या टप्प्यामध्ये. अजून एक गोष्ट म्हणजे जे प्रत्येक शिक्षण घेतल्यानंतर मुलीला वाटत असतं की त्यांनी शिक्षणाचा उपयोग चांगला एक अधिकारी होण्यासाठी करावा. तर मला काय वाटायचं की मी एका शासकीय सेवेत जावं, कलेक्टर व्हावं आणि छान गाडीतून रुबावात फिरावं, लोकांनी नमस्कार वगैरे करावं. पण ते मला 10वी पर्यंत वाटायचं. नंतर कळलं ते फार हार्ड आहे, तर मी तिकडे वळाले नाही. पण नंतर मला थोडं त्यानंतर राजकारणात पण जाऊशी वाटायला लागलं. ओव्हरऑल वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजचा प्रभाव पडत गेला. आणि हो, अजून एक गोष्ट मनाच्या कोपऱ्यात आहे ती म्हणजे अँकर नसते तरी मी स्टेजवर असते, कारण मी डान्सर होऊ शकले असते चांगली. कारण मी भरतनाट्यमच्या परीक्षा दिल्या, कथ्थक शिकली आहे मी आणि बऱ्याचदा मी शाळांमध्ये स्टेज गाजवलेत. मध्ये असायचे कायम आणि कायम स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि शाळांना रिप्रेझेंट करायचे, कधी तालुक्याला रिप्रेझेंट करायचे आणि ग्रुप डान्समध्ये म्हणा किंवा चौकात जे विविध गुणदर्शन व्हायचं तिथे प्राइज मिळवणं म्हणा, खूप साऱ्या गोष्टी स्टेजवर अगदी वयाच्या 2ऱ्या वर्षापासून मी केलेल्या आहेत. म्हणजे अँकर नसते तर मी डान्सर असते नक्की. जर पूजा थिगळेला राजकीय प्रवास करण्याची जर संधी मिळाली तर कुठल्या पक्षाचं काम करशील किंवा कुठल्या पक्षात काम करशील? मी माझा एक स्वतंत्र पक्ष जोक्सचं पाठ, पण नाही. आता इतकं राजकारणाच्या दिशा बदलल्या आहेत आणि राजकारणाचं बदलतं रूप पाहून असं वाटतं की मी बरं झालं, मी माझ्या स्वतंत्र मोनोपॉली असणाऱ्या क्षेत्रात आहे, की मी माझ्या मनाची राणी आहे आणि मी सगळ्या पक्षांच्या कार्यक्रमात जाऊ शकते, मी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना म्हणजे अनुभवू शकते आणि अर्थात प्रत्येक स्टेजवर मी उभी राहू शकते प्रत्येक पक्षाच्या. हे जास्त चांगलं आहे. हो. अँकर पूजा थिगळे नाव घेतल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपसुकच डोळ्यासमोर स्वर्गीय सुनीलजी थिगळे यांचा चेहरा समोर येतो. म्हणजे एक प्रसिद्ध निवेदक आणि एक आदर्श पिता, या दोन्ही भूमिका तुम्ही अनुभवलेल्या आहेत, जवळून पाहिलेल्या आहेत. काय सांगाल त्याबद्दल? खूप मनाच्या जवळचा प्रश्न विचारलास तू. वडील म्हणून व्यक्ती कसा असावा किंवा एका मुलीचे वडील कसे असावेत
याचं अत्यंत आदर्श उदाहरण म्हणजे माझे पप्पा आहेत. आणि ते माझ्याच बाबतीत नाहीत तर ते माझ्या धाकट्या बहिणीच्याही बाबतीत आहे. म्हणजे तुला काही नवीन करायचं तर त्याला माझा कधीच विरोध नसणार आहे. हे फक्त बोलून चालत नाही, तर ते कृतीत आणावं लागतं. आणि मग ती कोणतीही गोष्ट असो, जगाच्या कानाकोपऱ्यातली, अगदी एखादी वस्तू खरेदी करण्यापासून ते मी म्हणेल हाय लेवल लग्नापर्यंत, की तू जर चॉईस केलंयस तर ते तू खूप विचारपूर्वक केलं असशील आणि तुझ्यावर माझा विश्वास आहे, तर तुला माझा विरोध नाही आहे, तू कर. मला असं वाटतं जेव्हा सगळे वडील असा विचार करतील ना, तेव्हा त्या मुली पण असा विचार करतील की नाही, आपल्याला जपून वागलं पाहिजे. आणि आपल्याला जो निर्णय आपल्या जर वडिलांना तो मान्य असेल तर आपण तो खूप जपून घेतला पाहिजे. तर मला असं वाटतं एक आदर्श पिता माझ्यासारख्या एका मुलीला मिळणं आणि मी इथपर्यंत येणं, खरं तर ते सगळं काही वडिलांमुळेच आहे. जर ते वडिलांच्या भूमिकेत माझ्या आयुष्यात नसते तर कदाचित ही गोष्ट होऊ शकली नसती, मी इथपर्यंत येऊ शकले नसते. आणि जर तू म्हणशील एक प्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक म्हणशील, तर याबद्दल मी काय बोलावं. आज पुणे जिल्ह्यातले सगळे निवेदक आणि त्यांची संख्या जर पाहिली तर ती प्रेरणा स्त्रोत जो आपण म्हणतो तो त्यांच्यापासूनच आहे, अगदी माझ्यापर्यंत. म्हणजे मी कोणाला पाहून शिकले तर त्यांनाच. आजचे जे सगळे निवेदक आहेत ते अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे त्यांच्यासारखी लकप म्हणा, त्यांच्यासारखा आवाज काढणं म्हणा, किंवा त्यांच्यासारखं अगदी जॅकेट घालणं म्हणा. जॅकेट ही जी काही संस्कृती आली ती सगळी त्यांच्यापासूनच आली. त्यामुळे एक आदर्श सूत्रसंचालक आणि एक आदर्श पिता या दोन्ही भूमिका पप्पांनी खूप सुंदर निभावल्या, कारण ते एक आदर्श व्यक्ती होते, माणूस म्हणून चांगले होते. त्यामुळे मला असं वाटतं जेव्हा माणसातलं माणूस पण जिवंत असतं तेव्हा ते कोणत्याही क्षेत्रात असो, तो तिथे सोनच करतो त्या क्षेत्राचं. तसं काहीतरी पप्पांनी केलं. पप्पांची अशी कुठली गोष्ट की तुझ्या निवेदन क्षेत्रामध्ये ती नेहमी अविस्मरणीय ठरणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये, किंवा ती नेहमीच तुला प्रेरणा देत असते? नक्कीच. तू हे जे काही आता विचारलंय त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्यात, पण त्यातल्या त्यात मोजक्या काही सांगायच्या ठरल्या तर पप्पांना काय मुद्देसूदपणा आवडायचा. म्हणजे खूप पापट पसारा नाही बोलायचं आपल्याला, किंवा खूप इलॉजिकल नाही बोलत बसायचं. आपल्याला जे काही घडतंय, जे काही समोर आहे ते बोलायचं. आणि अजून एक गोष्ट त्यांची मला कायम पटायची, आणि ती मध्यंतरी म्हणजे प्रत्येक अँकरची होते, स्टेजवर असणाऱ्या नेत्यांपासून ते आयोजकांपर्यंत प्रत्येकाची होते बघ, की थोडी गर्दी झाली की चिडचिड व्हायला सुरुवात होते, की अरे मॅनेजमेंट फसतंय की काय, किंवा काहीतरी वेगळं होते की काय, मनासारखं काही नाही झालं तर चिडचिड होते. अजूनही काही इव्हेंटमध्ये माझी थोडीशी होते, ते मला कायम समजून सांगायचंय की चिडचिड होता कामा नये. म्हणजे मी खूप फ्रँकली सांगते, जे आहे ते मान्य करण्यात काहीच मला असं वाटतं गैर नाही. आणि त्याच्या पाठीमागं उद्देश खूप साफ असतो की आपल्याला मनासारखं सगळं व्हावं, आणि जरी तो इव्हेंट पूजा थिगडेचा किंवा थिगडे परिवाराचा नसला तरी तो परिवाराचा असल्यासारखं समजून आपण जेव्हा करतो तेव्हा या गोष्टी होतात. ती गोष्ट ते मला फार समजून सांगायची, आणि मी खूप हद्दीपर्यंत ती गोष्ट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरी गोष्ट म्हणशील तर तत्व सोडायची नाहीत असं ते काय म्हणायचे. एका चौकटीत आपण राहिलं नाही पाहिजे, हे मात्र जितकं खरं असलं तितकं कितीही जगाच्या कानाकोपऱ्यात गेली तरी तू एक महिला आहेस, एक स्त्री आहेस. त्यामुळे तुझी तत्व तुला सोडायची नाही आहेत. जी तत्व जगमान्य आहेत ती तुला फॉलो करायची आहेत. हां, अनिष्ट आहेत ती फॉलो करायची गरज नाहीये, किंवा ज्या खूप लादल्या गेल्या गोष्टी त्या गोष्टी फॉलो नाही करायच्यात. पण तू ज्याच्यात कम्फर्टेबल आहेस, ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहेस, ज्या वाणीमध्ये तू कम्फर्टेबल आहे ते तू करायचंस. ह्या गोष्टी मला त्यांनी खूप सांगितल्या. आणि अजून एक शेवटची गोष्ट सांगते, तशा खूप आहेत, पण डॉक्टर होण्यासाठी आपण आपल्याला काही बंधनं घालून घेतो, बरोबर. इंजिनियर होण्यासाठी आपली काही रूल्स ठरलेले आहेत, आपले नियम ठरलेले आहेत. तसंच अँकर होण्यासाठी सुद्धा आपल्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्या सोडता कामा नयेत. नाहीतर मग आपल्याला अँकर असल्याला काही महत्त्व नाही. या गोष्टी त्या मला कायम सांगायचे, आणि मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या गोष्टी लक्षात ठेवल्या.
अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच युवक युवती आहे, महिला पुरुष आहेत की ते कुठेतरी सूत्रसंचालन किंवा सूत्रसंचालक निवेदन करण्यासाठी पुढे येतात, पण कुठेतरी त्यांना अपयश मिळतं. तर त्यांना तू काय संदेश देशील, काय सल्ला देशील? अपयश असं आपण म्हणू नाही शकत, पण एक होतंय की ते कुठेतरी सातत्य राहत नाहीये त्या गोष्टींमध्ये. म्हणजे त्यांना असं व्हावंसं वाटतंय, पण 1-2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, नंतर ते काहीतरी त्यांची एक परत वेगळी वाट निवडतात. तर असं होण्याचं कारण म्हणजे ते स्वतः आहेत, मी असं समजते. कारण की जेव्हा 17 वर्ष मला अनुभवातून मिळतात तेव्हा मी रोज काय करते किंवा मी प्रत्येक कार्यक्रम हँडल करताना कसा करते, तर हे सगळं ना अभ्यासातून आहे. म्हणजे सेल्फ स्टडी खूप महत्वाचा आहे. मला सांगा, तुम्ही डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घेता, तुम्ही वकील होण्यासाठी शिक्षण घेता, तुम्ही इंजिनियर होण्यासाठी शिक्षण घेता, मग अँकर होण्यासाठी शिक्षण पण महत्वाचं आहे ना. तर ते घेतलं गेलं पाहिजे. मग ते अनुभवातून असो किंवा कोणाकडून तरी असो, तर ते घेतलं गेलं पाहिजे. यामध्ये ना सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे कष्ट. बरोबर. तुम्हाला कुठेही इव्हेंट मिळाला तरी तिथे जाण्याची तुमची तयारी पाहिजे आणि तो इव्हेंट, घेतलेला इव्हेंट पूर्ण सक्सेसच करण्याचा तुमचा एक मानस, एक संकल्प कार्यक्रमाच्या आधी झाला पाहिजे. मग तो कसा होईल सक्सेस, तो प्रश्न विचारला गेला पाहिजे स्वतःला आणि मग त्याची उत्तरं शोधत शोधत तो कार्यक्रम आपल्याला सक्सेस करायचाच आहे या उद्देशानं उतरलं पाहिजे. अजून एक गोष्ट यामध्ये, तू अपयशाची संकल्पना किंवा व्याख्या कशी करते मला माहिती नाही, पण कुठेतरी डिमोटिवेट होतात. ओके. डिमोटिवेट, अपयश म्हणण्यापेक्षा कुठेतरी डिमोटिवेट होतात आणि मग त्यांना हे क्षेत्र सोडून ते कुठेतरी दुसरीकडे भरकटले. बघ, याच्यामध्ये कसं आहे की या क्षेत्रात मोटिवेशन अशी कोणाकडून घेण्याची जास्त गरज पडत नाही. ते स्वतःचं असावं. म्हणजे स्वतःशीच कॉम्पिटिशन असावी आणि स्वतःचं प्रेरणास्थान असावं, मला वाटतं या क्षेत्रात. कारण प्रत्येक माणूस जसा वेगळा आहे तसा प्रत्येक अँकर पण वेगळा आहे. म्हणजे त्याची बोलण्याची लकब वेगळी आहे, त्याचा देवाने दिलेला आवाज वेगळा आहे, त्याची ग्रास्पिंग पॉवर वेगळी आहे, त्याचं समयसूचकता त्याची वेगळी आहे, किंवा त्याला माणसं ओळखता येणं, हेरणं जे आपण म्हणतो, कार्यक्रमातल्या छोट्या छोट्या गोष्टी हेरणं, ही कला प्रत्येकाची वेगवेगळी आहे. त्यामुळे माणूस म्हणून प्रत्येकजण वेगवेगळा आहे. पण अपयशी होण्याचं कारण काय असतं की तो एकतर समयसूचकता चांगली आहे पण त्याला हेरणं जमत नाहीये, त्याला ते मांडणं जमत नाही. हे मग त्यांनी ते शिकावं. डिमोटिवेटेड न होता ते गोष्टी त्यांनी शिकाव्यात आणि मग त्यांनी त्या सत्यात उतराव्यात. मांडणी तू कशा पद्धतीने करते की ते इतरांच्या लक्षात येऊन ते थोडंसं त्याच्यावर अभ्यास करते? माझी एक सवय आहे, मी पेपरलेस अँकरिंग करते. म्हणजे माझ्याकडे कधी पेपर नसतो. म्हणजे माइंड हाच माझा पेपर आहे आणि डोळे हा माझा पेन आहे असं समज. म्हणजे डोळ्यांनी जे दिसतंय ते मी माझ्या माइंडमध्ये लिहित असते. माझा पेपर कधीच हातात नसतो. असला तरी तो एक नावांचा वगैरे असेल काहीतरी हातामध्ये, पण मी कधीच पेपर घेऊन अँकरिंग करत नाही. माझी मांडणी करायची पद्धत ही नॅचरल आहे ग खूप. म्हणजे मी असं काही ठरवते ते कधी कधी होतच असं नसतं, पण मी ठरवत असते. पण कधी कधी जे तिथे दिसतंय डोळ्यांनी ते मांडण्यात मला जास्त मजा वाटते आणि मला असं वाटतं त्याने जास्त कनेक्टिंग होतं प्रेक्षकांनी. आपण जास्त त्यामुळे कनेक्टिंग होतो की जे सत्य चाललंय, वस्तुस्थिती त्यावर बोला. चाललंय काहीतरी वेगळंच आणि आपण ठरून आलोय म्हणून बोलतोय काहीतरी वेगळं, असं केलं तर ते कनेक्शन कधीच होणार नाही असं मला वाटतं. जेव्हा राजकीय व्यासपीठ असतो आणि तुझ्या हातात माईक असतो, एवढ्या राजकीय व्यासपीठामध्ये एकटी मुलगी हँडल करते, तर ज्या तरुणी ज्या ह्या क्षेत्रात निवेदन क्षेत्रात येतात त्यांना कसं, हा तुझा प्रश्न असला तर मी याचं उत्तर मी तुलाही देते. माझा पण प्रश्न आहे आणि माझ्या बरोबर इतरांचा पण प्रश्न आहे. नक्की आज कदाचित आज एक छान ट्रेनिंग सेशन पण होईल आपलं. पण तुझ्या समोर ऍटलिस्ट मी तरी आहे आता की तू मला बघतीयस की मी असं काही वर्षांपूर्वी, मलाही तसे अनुभव येतात. हो, आणि तुला बघता तरी येते की ऍटलिस्ट काही वर्षांपूर्वी की ही अशी उभी आणि आजूबाजूला खूप लोक आहेत. मला तर कोणीच नव्हतं ग, म्हणजे असं बघण्यासाठी कोणी नव्हतं. कारण की मी ज्या वयात स्टार्टअप केलं त्या वयात का मुलीचं ऐकतील कोणी? हो, स्टेजवर का तिने माईकवर बोलावं आणि तिने दिलेल्या सूचना का पाळाव्यात लोकांनी? की ती म्हणते इकडे बसा तिकडे बसा, मग तिचं का ऐकावं लोकांनी? किंवा म्हणजे एक अँकर म्हणून मुलगी का ऍक्सेप्ट करावी असं? तर हो, थोडं हार्ड होतं, थोडं चॅलेंजिंग होतं. काही गोष्टी खूप सुरुवातीला फेस पण कराव्या लागल्या. मलाच नाही, पप्पांना पण कराव्या लागल्या.
लागल्या. आणि पण त्यातून घडत घडत इथपर्यंत जेव्हा मी आली आहे तेव्हा आजही तसंच होतं की आजूबाजूला 100 जेंट्स असतात, मी एकटी मध्ये उभी असते आणि ते मला बंबार्डिंग करत असतात, इकडच्या कानामध्ये इकडच्या कानामध्ये खूप सारी नावं सांगत असतात, खूप साऱ्या सूचना असतात. तेव्हा आपलं डोकं आपल्याला शांत ठेवावं लागतं. मग अशा वेळेस आपले एथिक्स कामाला येतात. आपण घालतो काय, आपलं बोलण्यातला लकप कसा आहे, आपल्या शब्दाला किती वजन आहे, किंवा आपलं एक बोलण्याचं नेचर काय आहे, आपण किती फॅमिलियर होतो किती नाही होत. म्हणजे मी खूप डीपली बोलतेय कारण तरुणींसाठी हा प्रश्न तू विचारला. त्याचं कारण असे ड्रेसअप पासून ते तुम्ही कोणाशी हसता इथपर्यंत खूप मॅटर करतं. त्यामुळं एथिक्स कामाला येतात, तिथे आपले संस्कार कामाला येतात आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. खरंच हा खूप इम्पॉर्टंट थिंग आहे. आणि ॲज अ अँकर म्हणून आपण आपल्याला एक सोशली चौकट घातलीच पाहिजे असं मला वाटतं. कारण की आपण खूप फॅमिलियर नाही होऊ शकत, कारण शेवटी आपण स्टेजवर असतो आणि आपल्या आजूबाजूला सगळे जेंट्स असतात, तर आपण काही एथिक्स पाळले पाहिजे. तर नवीन येणाऱ्या या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणींना माझं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या अशा ठिकाणी म्हणजे जिथे जेंट्सची संख्या जास्त आहे किंवा आपण म्हणूया तिथे तुला एकटीलाच उभं राहायचं, तर तुला एक छान बंधनं काही घालून घे की जी तुझ्याच फायद्याची आहेत आणि त्यातून तू एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून पुढे येशील. असं काहीतरी करायला हवं. एक निवेदिका म्हणून तू समाजामध्ये एक नाव कमवलेलं आहेस, प्रसिद्ध निवेदिका म्हणून तुला ओळखलं जातं. तर अजून असं कुठलं ह्याच्यामध्ये निवेदन क्षेत्रामध्ये तुझं स्वप्न आहे, तुला तो एक टप्पा पार करायचा आहे? ओके. खरं सांगू का, याच्यामध्ये असे काही टप्पे ठरवले नाहीत मी कधी. येईल तो टप्पा पार करत गेली आहे. आणि काहीतरी एम स्वप्न असं म्हणशील तर एक स्वतःच्या प्रोडक्शनचा, स्वतः अँकरिंग करतानाचा, स्वतः लिखाण करतानाचा, स्वतः क्रिएटिव्ह करतानाचा एक शो मराठी हिट चॅनलवर मला आणायचा आहे. आणि त्यासाठी माझे प्रयत्न ऑलरेडी स्टार्टअप झालेले आहेत आणि पप्पांच्या आशीर्वादानं लवकरच तो प्रोजेक्ट माझा यशस्वी हो अशी मी या ठिकाणी इच्छा आज या निमित्तानं व्यक्त करते. एक प्रोजेक्ट पण यशस्वी झालेला आहे, राजगुरू भगतसिंग त्यांचं एक गाणं. हो, आणि ते खूप हार्डफुली मी केला. ॲक्च्युली गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता आणि त्यांना असं काहीतरी पाहिजे होतं डॉक्युमेंटरी की राजगुरू, सुखदेव, भगतसिंग हे जे काही आपले क्रांतिकारक आहेत त्यांची एक नव्याने ओळख जगाला पुन्हा एकदा करून द्यावी. सोशल मीडियाचा जमाना आहे आणि लोकांना हल्ली इन्स्टंट लागतं सगळं जे काही आहे ते. त्यामुळे मी तो प्रोजेक्ट खूप हाय लेवलला नेण्याचा प्रयत्न केला. अगदी अविनाश विश्वजित सारखे संगीतकार त्या गाण्याला लाभले. डॉक्टर संगीता बर्वेंनी ते गाणं लिहिलं, आम्ही बसून खूप त्यावर विचार केला. मनीष राजगिरे यांनी ते गाणं गायलं आणि प्रसाद ओकपासून प्रवीण तरड्यांपर्यंत ते अगदी स्मिता गोंदकर पासून किशोरीताई शहाण्यांपर्यंत सगळ्यांनी त्या गाण्यामध्ये ऍक्ट केलं आणि एका रिक्वेस्टला विनामूल्य होकार दिला. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो प्रोजेक्ट जसा यशस्वी झाला तसेच पुढचे होत हीच आई दुर्गाचरणी. नाही, त्याचे रील्स किती व्हायरल झालेत त्या गाण्याचे. खूप लोकांनी त्याच्यावर रील्स बनवलेत. मी पण त्याच्यावर एक रील्स बनवलेला होता, आपल्या पाया पडताना वगैरे भरपूर. तो पण प्रोजेक्ट खूप छान झाला तुझा. तर एक अँकर म्हणून अँकर कडून कोणत्या चुका झाल्या नाही पाहिजे किंवा चूक झाल्यानंतर ना त्यांनी त्या कशा सावरल्या पाहिजे, काय सांगशील त्याबद्दल? मोस्टली एका प्रिपेअर्ड अँकरकडनं नाही चुका होत. जर तो खूप ताकदीनिशी तयारीनिशी आला असेल तर त्याच्याकडून चुका होऊच नयेत मला असं वाटतं. हां, पण आजूबाजूच्या सराउंडिंगकडून काही चुका होत असतील तर त्या सावरण्याची ताकद त्याच्यात असावी. खूप मजेशीर एक किस्सा सांगते तुला. एका लग्नात, मोठ्या लग्नात, म्हणजे मोठ्या राजकीय लग्नामध्ये मी होते. राजकीय लग्न यासाठी म्हणते कारण दोन्ही मातब्बर घराणी होती आणि आडनावं सांगत नाही ऑब्व्हियसली मी तुला आता. आणि खूप मला असं वाटतं की त्या लग्नाने चांगलं राजकीय वळण पण होणार होतं असं लग्न होतं. आणि त्यात अख्ख्या स्टेजवर मी एकटीच अँकर होते आणि मला खूप साऱ्या चिठ्ठ्या खालून येत होत्या की कोण आलंय कोण नाही आलंय. व्हॉट्सअपचा जमाना नसल्यामुळे तेव्हा चिठ्ठ्या येत होत्या. ही 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मला एक म्हणजे शॉकिंग चिठ्ठी आली. आपण एखाद्याचं पद गेल्यानंतर त्याला माजी असं लावतो, बरोबर. तर एक आमदार होते जे की माजी होते त्या मतदारसंघाचे आणि त्यांची बायको आली होती, म्हणजे पत्नी आल्या होत्या लग्नासाठी. आणि ते त्या लिहिणाऱ्याला लिहायचं होतं पण त्याला ते लिहिता आलं नाही.
पण माझ्या जागी जर दुसरा अँकर असतं तर त्यांनी जसं तसं वाचलं असतं. त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की या समजा आपण शिवाजीनगर धरूयात, शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी आमदार असं म्हणण्याच्या ऐवजी तिथे लिहिलं होतं शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार यांच्या माझी पत्नी. तर हे म्हणजे समय सूचकता खूप गरजेची आहे ग. आणि म्हणजे ॲट अ टाइम तुमचे डोळे, तुमचं माइंड, तुमचा माईक, तुमचा हात, तुमचं पाय, तुमचं शरीर, नजर, सगळं काही शार्प असावं लागतं. तुमचं मन, तुमचा स्वभाव, सगळं काही. मी म्हणते हे गाडी चालवण्यासारखं आहे. जसा ड्रायव्हर गाडी चालवत असतो ना, त्याला कुठे इकडे तिकडे नजर गेली तर तो ऍक्सिडेंट होऊ शकतो, तसं हे काहीतरी आहे. त्यामुळे खूप जपून राहावं लागतं आणि खूप साऱ्या गोष्टी खूप केअरफुली कराव्या लागतात. आणि जर मी तसं म्हटले असते तर देव करू मला परत कधी कार्यक्रमाचं नसता. म्हणजे ती चूक जर माझी नव्हतीच तरी ती माझ्यावरच हे झाली असते. आणि जर मी ते बोलल्याचं तर ती खरंच माझी चूक असते. कारण ॲज अ अँकर म्हणून मी ते वाचायला हवं आणि त्यात ते जसं आहे तसं म्हणण्यात काही अर्थ नाहीये असं. जे इतरांनाही ह्या निवेदन क्षेत्रामधून ओळख मिळावी किंवा समाजामध्ये नाव कमवण्याची संधी मिळावी यासाठी तुम्ही शब्दब्रह्म अकॅडमी सुरू केली. तर ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला की शब्दब्रह्म अकॅडमीच्या माध्यमातून अनेक आपण सूत्रसंचालक घडवू शकतो असे? याचं सगळ्यात मोठं श्रेय ना पप्पांना जातं अर्थातच. जेव्हा त्यांनी सुरुवात केली होती 35-40 वर्षापूर्वी असं म्हणूयात, तेव्हा ते विनामूल्य अँकरिंग करायचे. कालांतराने त्यांचे मित्र त्यांना म्हणायला लागले, अरे आमचं एक छोटंसं दुकान होतं आणि आर्थिक परिस्थिती अशी जेमतेम असायची आमची, तेव्हा ते दुकान बंद करून ते कार्यक्रमांना जायचे. मग लोक म्हणायला लागली की अरे तू या कामाचं काहीतरी घेतलं पाहिजे, म्हणून लोकांनीच त्यांना मानधन द्यायला सुरुवात केली. आधी लोक परस्पर येऊन द्यायची, नंतर काही त्यांच्याच मित्रांनी स्टेजवर द्यायला सुरुवात केली, म्हणजे सगळ्यांसमोर द्यायला सुरुवात केली. मग तेव्हापासून ही सुरुवात होता होता 200 रुपयाच्या मानधनाचं रूपांतर 20,000पर्यंत गेलं. आणि मग तो प्रवास एक सुरू झाला. म्हणजे लोकांना थोडक्यात जाणीव झाली की हे क्षेत्र असं आहे की इथे करिअर होऊ शकतं. आणि मग काही पालक येऊ लागले पप्पांकडे, आमच्या मुलाला शिकवा, जसं तुम्ही पूजाला शिकवलं तसं तुम्ही माझ्या मुलीला पण शिकवा, माझ्या मुलाला शिकवा. पप्पा म्हटले की ठीक आहे, जर मी पूजाला घडवू शकतो, एक विद्यार्थिनी म्हणून माझी मुलगीच पहिली घडू शकते, तर इतरांची मुलं मुली पण मी घडवू शकतो. या शुद्ध हेतूने पप्पांनी शब्दब्रह्म करिअर्सची स्थापना केली. आणि शब्दब्रह्म हे नाव म्हणशील तर ते 40 वर्षापूर्वीचं नाव आहे. म्हणजे आमच्या घरात पप्पा असं कुठेही लिहून ठेवायचे शब्दब्रह्म. म्हणजे थोडक्यात एखादा नवीन पेन घ्यायला गेलं दुकानात तरी आपण चेकिंग करताना काहीतरी लिहितो ना, तर पप्पा शब्दब्रह्म लिहायचे. म्हणजे अगदी खूप वर्षापासून ते चालू होतं. आणि मग अकॅडमीला नाव काय द्यायचं तर शब्दब्रह्म द्यायचं. तिथपासून ती सुरुवात झाली. सुरुवातीच्या बॅचेस खूप फुल झाल्या, नंतर थोडंसं हेक्टिक व्हायला लागलं. मग आम्ही काही गेस्ट लेक्चर बोलवायला लागलो आणि त्यांचे अनुभव मग खूप पुण्यातले मुंबईतले नामांकित गेस्ट यायला लागले आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला. आणि आज सांगायला आनंद वाटतो की शब्दब्रह्म करिअर्स ही जशी प्रशिक्षण कला केंद्र आहे, तसं आता शब्दब्रह्म ॲडव्हर्टाइजमेंट आहे, शब्दब्रह्म इव्हेंट्स आहे. कालांतराने या ब्रँचेस थोड्या वाढवायचा माझा मनापासूनचा प्रयत्न आहे. खूप शुद्ध हेतू आहे की शब्दब्रह्म हे नाव पुढे जावं आणि अर्थात त्यातून खूप लोक जोडली जावीत, त्यांचाही आर्थिक विकास, सामाजिक विकास होत राहो, हीच या निमित्तानं अपेक्षा आहे. अँकरिंग करत असताना थोडंसं वेलकम आणि आभार ह्याचा थोडासा डेमो. डेमो ते असं झालं की डॉक्टर दिसला की इंजेक्शन द्या चला, असं झालं आता ते. हा, गायकांना डेमो देता येतो ग, अँकर लोकांना काय डेमो देता येणार? आवाज कसा असला पाहिजे, आवाजामधली ओके, आवाजाचे डिक्शन जे म्हणतो आपण ते नॅचरली असतं, चढ उतार, रिदम. की तू दे मला सिच्युएशन काहीतरी, मग करूयात. चला माझा बर्थडे. ओके, तुझा म्हणजे तुझा स्वतःचा की एका मुलीचा असं समजूयात, म्हणजे काय? माझा स्वतःचा समजा किंवा एखाद्या मुलीचा समजा. ओके ओके, वाढदिवस. येस, तुझ्या मुलाचा समज. नको, लगेच नको. ती आज मी माझ्या मुलाच्या वाढदिवसात कसं अँकरिंग करणार ग? मला तिथे तुला बोलावं लागेल मला. तर डेमो. येस,
प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा आणि अर्थात जी हसरी आहे, आपल्या सगळ्यांना आवडते, जी प्रत्येकीला भावते अशी अक्षता, जिचा आज वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थानं आज तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. अक्षताला एवढ्याच शुभकामना देईल की तू खूप मोठी हो, इतकी मोठी हो की तुझ्या संस्थेचं जसं प्रेरणा नाव आहे तशी प्रेरणा लोकांनी तुझ्याकडून घेऊ, हीच या निमित्तानं शुभकामना व्यक्त करते. तिचा वाढदिवस आज साजरा केला जातोय. केक कटिंग आता केलं जाणार आहे, तर मी विनंती करते सगळ्यांना, विशेषतः अक्षताच्या आई वडिलांना, की त्यांनी स्टेजवर यावं आणि आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाचा केक आपल्या लेकीसोबत कापावा आणि हा क्षण कॅमेरामध्ये बंदिस्त केला जावा, अशीच या निमित्तानं विनंती करते. अरे वा वा, हॅपी बर्थडे. इमॅजिनेशन आलं. बरं ठीक आहे, आभाराचं फक्त. आता ठीक आहे, आभाराचं एक ओके. सिच्युएशन दे अगेन. माझ्या लग्नाचं एंड करायचं आहे आता. अच्छा, तुझा जन्म पण झाला नाही, लग्न पण झालं. ओके, लग्नाचे बरं, आभार. कार्यक्रम नाही, एखाद्या उद्घाटन समारंभाचा एंड करायचा आहे. ओके, ठीक आहे. आज आपण या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी सर्वजण उपस्थित झालात. मी आपल्या सगळ्यांचं या वास्तूच्या आयोजकांच्या वतीनं, संयोजकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करते. पण या निमित्तानं सगळ्यांना एक आठवण करून देते, जर इथून पुढचे 30 दिवस तुम्ही या सदनिकेमध्ये, या प्रोजेक्टमध्ये आपलं घर बुक केलं, आपली सदनिका बुक केली, आपला फ्लॅट बुक केला, तर नक्कीच होणारे फायदे हे तुमचे असतील. त्यामुळे जाता जाता तुम्हाला आठवण करून देते, आजच आपल्या हक्काचं घर बुक करा आणि भरपूर सवलती मिळवा. आल्याबद्दल, उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. अल्पोपहार घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. धन्यवाद. चला, जेवण करून घ्या. खरंच खूप सुंदर, म्हणजे बोलण्याची लयबद्धता, जसं इन्स्पिरेशन मला तुझ्याकडून मिळतं असं अनेक जण तुझं इन्स्पिरेशन घेत असतील. डेमो याच्यासाठी की आपले जे प्रेक्षक बघणारे आहेत त्यांना पूजा तिकडे अँकरिंग कसं करते हे लाईव्ह पाहता येत नसेल, पण कॅमेऱ्याच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी ते पाहिलं असेल. खरं तर ताई, मी 12वीला असताना मी तुझा पहिला शो पाहिला होता. त्याच्यामध्ये तू तुझ्या पप्पांबरोबर अँकरिंग करत होती. मला ते शब्द अजूनही आठवतात. दिलीप मोहिते पाटील रत्नाई महिला महाविद्यालयामध्ये तो कार्यक्रम होता आणि तुम्ही दोघं मिळून अँकरिंग करत होता. कम्युनिकेशनचा पार्ट होता की पप्पा आपण असं केलं तर, प्रॉपर मला ते आठवत नाहीये, पण तुम्ही दोघं संभाषण करून एक प्रेक्षकांना खेळवायचं काम करत होतात, कारण की मान्यवर यायचे बाकी होते. मग प्रेक्षकांना कसं मॅनेज करायचं? खरं तर आम्ही ना खूप वेळा फंबल व्हायचो तिथे, कारण आम्ही घरात पण असेच बोलायचो दोघं जण, म्हणजे पप्पा असं केलं तर चालेल का हो, किंवा अशीच बोलायचे. म्हणजे मी लिटरली तुला सांगेल, घर आमची फॅमिली 4 जणांची आहे, पण मम्मी आणि मेघा दोघी शांत असायच्या आणि आमच्याच दोघांची बडबड दिवसभर चालू असायची जर आम्ही घरात असू तर. ते जसं बोलायचं ना आम्ही घरात, तसंच आम्ही कधी कधी स्टेजवर पण सुरू व्हायचो आणि खूप भारी वाटायचं. म्हणजे ते ऐकणाऱ्याला तर इतकं भन्नाट वाटायचं की आमच्या दोघांची तारीख जर मिळाली तर तो खुश असायचा. खरंच ती केमिस्ट्री तुमच्या दोघांची खूप सुंदर होती. सगळे प्रेक्षक खळखळून हसत होते. ते खरं तर एक आपण असं म्हणूयात, मला असं वाटतं असं कन्व्हर्सेशन प्रत्येक घरात मुलीचं आणि वडिलांचं असावं. एकदम फ्रँकली, निखळ, एकदम मैत्रीचं नातं असावं की मनात जे काही आहे ते सांगता यावं, अशी एक प्लेस असावी. आणि ती आमच्यात होती आणि मी म्हणेल अजूनही आहे. मी अजूनही कधी कधी इमॅजिन करते की पप्पा असते तर आज आम्ही अशा गप्पा मारल्या असत्या. इनफॅक्ट ते किस्से आठवून मी अजूनही हसते, अजूनही आम्ही ते क्षण एन्जॉय करतो. म्हणजे जरी आमच्यात शरीराने पप्पा नसले तरी तेव्हा त्यांनी काय केलं होतं, ते काय बोलले होते, हे अजूनही आम्ही आठवून हसतो. अजून काय हवं लाईफमध्ये अक्षता. आणि म्हणजे दुर्दैव असं आहे की खूप कमी सहवास त्या मानानं मला मिळाला, मेघाला मिळाला, पण जो काही मिळाला आहे तो गोल्डन टाइम आहे आमच्यासाठी आणि तो कधीच विसरू नाही शकत, कधीच नाही. या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाऊन तू तुझ्या क्षेत्रामध्ये, इवन शरद पवार म्हणू नका, सगळ्याच राजकीय पक्षातील कार्यक्रम तू तितक्याच जिद्दीने, म्हणजे मागे नाही पडली की टेन्शन आलंय किंवा आधार माझा कुठेतरी कमी पडलाय, तर तू नरेंद्र मोदींचे देखील सभा गाजवलेली आहे, कार्यक्रम गाजवलेला आहे तो निवेदनाच्या माध्यमातून. तर ती परिस्थिती कशी हँडल केलीस? ती पप्पांकडूनच प्रेरणा मिळत होती? हो, असं म्हणूयात आपण, कारण त्यावेळेला
त्यावेळेस ना मला राहून राहून एक वाटायचं की आता पप्पा नाही आहेत, मग आता पुढे काय. तर असं म्हणतात की मुलगा वारसा चालवतो. मग तो व्यवसाय असो, एखादा धंदा असो छोटासा, तो कोण गल्ल्यावर कोण बसतं नंतर, तर तो मुलगा बसतो. तर मी असा विचार करायला लागले, नाही आता हा जर आपण घालून दिलेला एक उभा केलेला पप्पांनी जो एक वारसा आहे, तो आता आपल्याला चालवावा लागणार आहे. आणि आपल्या व्यतिरिक्त तो कुणीच नाही चालू शकत आहे. आता एवढ्या इनिशियल स्टेजला मेघा तर अजिबात नाही, कारण तिचं फील्डच वेगळं आहे. बरोबर. ती कधी अशी स्टेजवर रमली नाही. म्हणजे तिला तिचं अभ्यासूपणा तिचा असल्यामुळे तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि पप्पांना तिला डॉक्टर करायचं होतं, त्याच क्षेत्रात ती गेली. त्यामुळे आपल्यालाच हे करावं लागणार आहे. ही एक जबाबदारी आता जी आपल्याला खूप अचानक म्हणजे सडनली आली आहे, ॲक्सिडेंटली आली आहे, तर ती आता पेलायची. एवढंच डोक्यात होतं. अजूनही ती खंत जाणवते की आपल्या शेजारी पप्पा नाही आहेत किंवा आता ते शरीररूपी आपल्यात नाही आहेत. हे मध्येच कुठेतरी आठवलं तरी मी 1-2 मिनिटं सुन्न होते, पण परत तीच गोष्ट माझ्या डोळ्यासमोर येते की जबाबदारी आहे ती आपल्याला आता पेलायची आणि ती ताकद बनते तेव्हा. आणि असं म्हणतात का कुणास ठाऊक, पण हे खरं आहे की व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीची ताकद पण आपल्यात येते. बरोबर. आणि ती ताकद ती व्यक्ती देत असते. आजही मला ते जाणवतं. पावलोपावली मला भास होतो की पप्पा आहेत आणि तेच मला ही ताकद देतात आहेत. आणि आता थांबायचं नाही, आता पुढे चालत राहायचं. म्हणजे पप्पांचं स्वप्न पूर्ण करताय, तर त्यांचा एक्सपिरियन्स अनुभव कसा आहे, म्हणजे कधी शेअर केलायत का तुम्ही? हो, केला आम्ही बऱ्याचदा. कदाचित ती कधी बोलत नाही, पण आमच्यात तिचं अख्खं जग आहे आमच्या दोघींमध्ये. आणि आम्ही जे करतोय त्याच्यात ती खूप हॅप्पी आहे, खूप हॅप्पी आहे, खूप समाधानी आहे. आणि म्हणतात ना, प्राऊड फिलिंग असतं. जेवढं वडिलांना असतं तेवढंच आईलाही असतं, पण तिला बोलता येत नसतं. तर तसंच काहीतरी आहे. आणि मी आज या निमित्तानं तिलाही खूप मनापासून धन्यवाद म्हणते, कारण ती घरी होती म्हणून आम्ही दोघं बाहेर असायचो. बरोबर. आणि ती अख्ख्या घराच्या जबाबदाऱ्या पेलायची म्हणून आम्ही दोघं, कारण अँकरिंगचं फील्डच असं आहे जाण्याची वेळ तरी निश्चित असते, पण येण्याची वेळ अजिबात निश्चित नसते. आणि हे सगळं सपोर्ट खूप महत्वाचा आहे. आणि तोही माझ्या सासरी पण खूप मला मिळतोय, माझ्या मिस्टरांचा पण मिळतोय. मी खूप लकी मानते स्वतःला की मी अशी फॅमिली मला मिळाली की ज्या माध्यमातून मी पुढे सगळं चालू ठेवू शकते. तू एक कोणाची तरी मुलगी आहेस, कोणाची तरी बहीण आहेस, कोणाची तरी बायको आहेस, आणि तू आता एक आई देखील आहे. हो. म्हणजे कौटुंबिक जबाबदारी आणि हे सगळं सांभाळून तू तुझी कला पण जपतेस, कलेला रोज पुजतेस. तर ही तारेवरची कसरत तू कशी फेस करते? म्हणजे घरी छोटंसं 3 महिन्याचं बाळ सोडून तू कार्यक्रम अटेंड करते, तर कसं मॅनेज करतेस? खरं तर हा प्रश्न मला इतके जण या 3 महिन्यात विचारून झालाय, पण मी एक 1.25 महिन्याचा जो एक बंधनाचा काळ असतो तो मी पाळला. आणि 1.25 महिना झाल्यानंतर, मला वाटतं 1.25 महिन्यानंतर 10 दिवसांनी मी पहिला दहीहंडीचा इव्हेंट करायला गेले. आणि खरं तर मलाही धाकधूक होती की आपण थोडं वीक झालेलो असतो, तर ते मॅनेज होईल की नाही. पण ते म्हणतो ना, देवाची आणि वडिलांची कृपा, तसं काहीतरी झालं आणि तो इव्हेंट मॅनेज झाला. पोटात असल्यापासूनच खूप सारे इव्हेंट केलेत. अगदी तुला म्हणजे विश्वास नाही बसणार की पहिल्या महिन्यापासून ते पार 9व्या महिन्यापर्यंत, डिलिव्हरीच्या 5व्या दिवस अगोदरपर्यंत मी इव्हेंट केलेत. आणि ते जमले मला, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने केले, पण मला ते जमले आणि मी ते केले. त्यामुळे माझं बेबी स्टेजवरच गर्भसंस्कार झालेले आहेत त्याचे. आणि तो खूप छान हँडल करतो. म्हणजे सगळं जर त्याला झोपवलं मी, तर मला 5 तासाचा गॅप मिळतो. 5 तासात मी जे काही पाहिजे ते सगळं करून परत घरी जाते. पण मला थोडी धाकधूक राहते की असं ओढ लागते की मी कधी एकदा इव्हेंट पूर्ण करून, यशस्वी करून मी कधी एकदा बाळाकडे जाते. आणि खूप छान अनुभव आहे खरं तर हा. आणि दोन्ही अनुभव, आई होण्याचा पण आणि अँकर होण्याचा पण. कला माणसाला बघ शांत बसून देत नाही. म्हणजे कोणताही कलाकार असो, 1-2 महिने तो शांत बसू शकतो, त्याच्यानंतर नाही बसू शकत. तर तसं काहीतरी माझं झालं. पण माझ्या बाळाने खूप समजून घेतलं. बाळाचं नाव काय ठेवलं? अजून नाही ठेवलंय, अजून ठेवणार आहे. मग आवाज हाक काय म्हणून मारतात? अजून तरी बाळाच म्हणून हाक मारतोय, पिल्लू हाक मारतोय, पिल्लूडी वगैरे जे काही घरातली लाडाची नावं असतात ती. तुझ्या या उपक्रमात तुम्हाला इन्व्हाइट केलं आणि छान सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिलीस, त्याबद्दल मी तुझे खूप मनापासून आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझ्या प्रेरणा फाउंडेशनला खूप साऱ्या शुभेच्छा. तू सुद्धा खूप उंच भरारी घे, हीच या निमित्तानं शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा.